हा, सगळीकडे संमिश्र वातावरण आहे. पुणे महानगरपालिकेत ज्या निवडणुका आहेत महानगरपालिकेचे जे मतदार आहेत त्यांना नक्की कळेना की नक्की काय चाललेलं आहे वरच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये. पुढे जरी स्थिर एखादा माणूस असेल आणि तो व्यवस्थित गाईडलाईन देत असेल तर त्यांना मत यायला बरं पडेल. महत्वाची गोष्ट म्हणजे भागातला असेल, त्यांच्या भागातला ज्याची त्यांची खूप जुनी ओळख आहे त्याला मत देताना त्यांना बरं वाटेल. बाहेरचा कोणतरी आला तर म्हणणार हा आता आहे तिकडं ना, हा येतो इकडं, हा काय करणार, ह्याला इथे काय प्रॉब्लेम माहिती आहे. म्हणजे घोळात घोळ आहे स्वतः. म्हणजे थोडक्यात आहे की नेत्यांनी हा विचार केला पाहिजे की ज्या भागात जो माणूस राहतो, ज्याने ज्या वर्षी काम केलेले 5 वर्ष, ज्याला कुठलंही पद मिळालेलं नाही, त्या लोकांना जर तुम्ही पुढं आणलं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि नेहमीच असं असतं की मी तरुणांना संधी द्यावी, त्यांना आत्मविश्वास द्यावा, पुढचा लॉंग टर्म विचार करावा, ज्यामुळे या गोष्टी आपल्याला भागाच्या डेव्हलपमेंटला, शहराच्या डेव्हलपमेंटला उपयोगी पडते. म्हणजे कार्यकर्त्यांनी नुसती चादर न उचलता त्यांना नाही, कार्यकर्त्याला योग्य वेळेला योग्य ठिकाणी पुढे नेलं तर त्याच्या मागचे कार्यकर्त्यांना हा दिसतो आदर्श की हा पुढे जातोय, आपणही पुढे जाऊ आणि तो सक्रिय होऊन चांगलं काम करेल. आणि पक्ष बळकटीला पण फायदा. नक्की पक्ष हा विषय लोकल लेवलला फारसा राहत नाही. त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं हा माणूस दिवस रात्र अडचणीला उपयोगी पडतोय ना, हा उपयोगी पडणार आणि ह्याला अधिकार दिले तर जास्त उपयोगी पडेल. त्याला त्यांनी वातावरण पुण्याचं छान आहे वातावरण. बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, आता असं आहे की लोकसभेला जर बीजेपी काही ठिकाणी आला असेल तर त्या ठिकाणी बीजेपीला नक्कीच पुढे जातील. सक्रिय कार्यकर्तेच त्यांना निवडून देतात आणि त्यातलाच नेता असेल तर आणखी निवडून देतील. काय वाटतं ताई तुम्हाला? बीजेपीला आहे हा, पुण्यामध्ये पण. म्हणजे लाडकी बहीण बीजेपीच्या पाठीशी. लाडकी बहीण असं नाही, इन जनरल सगळंच काम चांगलं आहे. म्हणजे बीजेपीचं काम आहे चांगलं. निश्चित आहे. असं आणि असं आहे की जो प्रशासनामध्ये वरच्या लेवलला आहे त्याच्याकडून कामं चांगल्या पद्धतीने होतील आणि केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये बीजेपी असेल तर लोकांना वाटेल की आपले प्रश्न हे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतील. म्हणजे नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस निश्चित आहे. फडणवीस तर प्रश्नच नाही. ही इज अ व्हेरी गुड जेंटलमॅन. काल त्यांनी भाषणामध्ये तुम्ही बघितलं असेल तर स्टेजवर त्यांनी माफी मागितली सगळ्यांची. का मागितली तर मी फोनवर बोलतो, जनरली मी स्टेजवर कुणाची फोनवर बोलत नाही, पण आजकाल मागं घेण्यासाठी काही लोकांना मला विनंती करायची, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण नेते बोलतात ते मी ऐकले त्या पद्धतीने कारवाई करेल. असा नेता मिळणं फार अवघड आहे. वा.